बघा की बॉइल्स लॉ पहिला काय आहे तर बॉइल्स लॉ. आता या बॉइल्स लॉ शाळेच्या पुस्तकामध्ये बरेच डिटेल माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. इथं तुम्हाला तिथं स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे. ते स्टेटमेंट पाठ करण्याची गरज नाही जर तुम्हाला कॉन्सेप्ट चांगला समजला असेल. बघा नाव लक्षात ठेवा की त्या लॉचं काय आहे आणि रिलेशन कशात दिले. बॉइल्स लॉ ने काय सांगितलं किंवा बॉईल याने काय सांगितलं की गॅसचा बिहेवियर कसा असतो की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. याचा अर्थ काय की इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जर तुम्ही प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होणार तर तो कमी होईल. प्रेशर कमी करा तर व्हॉल्यूम काय होणार तर तो वाढणार आहे ना. म्हणजेच काय होणार तर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. पण त्यासोबत एक कंडिशन पण आहे ती म्हणजे काय तर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यासाठी कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे. अदरवाईज टेम्परेचर पण वाढवला तर तसं पण जर व्हॉल्यूम तर वाढणारच आहे ना. तर मग अशा वेळेस टेम्परेचरला काय तर तो कॉन्स्टंट असायला पाहिजे, तो स्थिर असायला पाहिजे, तो ना कमी ना जास्त व्हायला पाहिजे, तो आहे तेवढाच राहायला पाहिजे. आणि जर तो तेवढाच असेल तर अशा वेळेस बघा की या डायग्राम तुम्हाला चांगलं समजेल की या भांड्यामध्ये काही काहीतरी गॅस घेतलंय आणि वरून काहीतरी काही प्रेशर देते है ना. जर जसा प्रेशर वाढवणार जसा आपण प्रेशर वाढवणार तर बघा की हा व्हॉल्यूम आहे ना तसा व्हॉल्यूम आता कमी झालाय है ना. अजून प्रेशर वाढवा अजून काय होणार तर तो कमी होईल. म्हणजेच काय होणार की प्रेशर वाढवला की व्हॉल्यूम काय झालं तर कमी झालंय है ना. तर हा काय होता तर हा होता बॉइल्स लॉ आणि गॅस लॉ मधला पहिला लॉ आहे बॉइल्स लॉ है ना. बघा आता आता याच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो की थोडं जर आपण प्रॅक्टिकली जरी विचार केला तरी पण आपल्याला एवढं नक्की कळेल की कितीही प्रेशर दिला है ना. म्हणजे आता या डायग्राम मध्ये परत जर मी प्रेशर जर वाढवत नेतोय तर काय अशी कंडिशन येईल का की हा जो व्हॉल्यूम आहे हा एका मोमेंटला 0 पर्यंत जाईल. हे तर शक्य नाहीये कारण गॅस आहे म्हणजे काय तर हा पदार्थच आहे आणि पदार्थ आहे म्हणजेच काय तर त्याला आकारमान आणि काय तर त्याला मास म्हणजेच काय तर वस्तुमान ह्या दोन गोष्टी तर असणारच आहेत. व्हॉल्यूम आणि मास म्हणजे आकारमान आणि वस्तुमान ह्या गोष्टी तर असणारच असतात. त्याला तर आपण पदार्थ म्हणतो. म्हणजे तुम्ही कितीही प्रेशर वाढवा व्हॉल्यूम हा 0 पर्यंत जाणार नाहीच आहे कधी. म्हणजेच काय की एका म्हणजे तुम्ही प्रेशर वाढवल्यानंतर एका कुठल्या तरी लिमिट पर्यंत त्याचा व्हॉल्यूम कमी होईल. मग तर व्हॉल्यूम आहे आकारमान आहे तो तर कमी होणार नाहीये. आणि म्हणून येथे काय म्हटलंय की ऍट हाय प्रेशर खूप जास्त प्रेशर जर असेल तर अशा वेळेस काय तर बॉइल्स लॉ काय तर हा थोडासा डेव्हिएट होतो. म्हणजे तो आता फॉलो करणार नाहीये. प्रेशर वाढवल्यामुळे व्हॉल्यूम आहे तो कमी होणार नाहीये आणि म्हणून काय म्हटलं की हा डेव्हिएट झाला. इज ऑब्झर्व इन द बिहेवियर ऑफ गॅसेस. पण हे कधी लक्षात ठेवायचे ऍट हाय प्रेशर. ही कंडिशन लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की ऍट हाय प्रेशर जर खूप जास्त प्रेशर असेल तर बॉइल्स लॉ हा काय होणार तर हा डेव्हिएट होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता या सोबतच अजून एक मुद्दा काय लक्षात ठेवतील आपल्याला अजून एक मुद्दा काय लक्षात ठेवते की या ठिकाणी जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत है ना तर तेवढेच मॉलिक्युल इथं पण आहेत आणि तेवढेच मॉलिक्युल इथं पण आहेत. पण आकारमान कमी झाला त्यामुळे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय तर मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मास तर हा कॉन्स्टंट आहे पण व्हॉल्यूम काय झालं तर कमी झाला त्यामुळे डेन्सिटी काय होणार तर वाढणार आहे. याचा अर्थ प्रेशर वाढवल्यामुळे डेन्सिटी पण काय होता तर बघा इथून इथपर्यंत जात काय डेन्सिटी वाढेल. डेन्सिटी म्हणजे काय तर घनता. तेच पार्टिकल बघा की या पहिल्या डायग्राम मध्ये थोडे दूर आहेत आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये अगदी जवळ आलेले आहेत. म्हणजे काय झालं तर डेन्सिटी वाढली. म्हणजेच आपण असं म्हणता येईल की प्रेशर वाढला की काय होणार तर डेन्सिटी पण वाढणार आहे. म्हणजेच काय होणार की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. हाच या मुद्द्यामध्ये दिलेला आहे. बघा एकदा वाचून काढून तेच दिले म्हणजे तुम्हाला समजून सांगितलं. विथ इन्क्रीज इन प्रेशर गॅस मॉलिक्यूल गेट क्लोजर अँड द डेन्सिटी ऑफ द गॅस इन्क्रीजेस. जे मॉलिक्युल्स आहेत ते जवळ येतील आणि काय होणार तर डेन्सिटी ही वाढणार आहे. हेन्स ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर पण लक्षात ठेवा की कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ फिक्स मास ऑफ गॅस है ना. तर असे हा जो लॉ आहे है ना दोन मुद्दे आपण शिकलोय. एक कोणता तर एक होता काय तर हा की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आणि दुसरा काय तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. असे दोन मुद्दे घेतलेत आणि दोन्ही पण लक्षात ठेवा की ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आहे.